पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूर वदनम, देव यत्पाद पंकज स्मरणम। वासर्मनिरीवतम सारासी, नाशयति निघ्नम। या कुंदेंदु तुषार हरधवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी, सदा वंदिता समपत। सरस्वती भगवती निशीस गाड्यापहम। मुखं करोति वाचालं, पंगुलंघयते गिरिं। यत् कृपातमा वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरो। ज्या नामी पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाच्यास। ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानियास। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळ्यास। ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिलन, ते हस्त माझे मात्यास। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण क्लेश नाशा गोविंदा तुझ शरणम। ओम शांतकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं, योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभय हर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोतवत्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं। वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये।
सर्वमंगल मांगल्ये सीमे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोगपीठे तटे विमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समगत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 15 भाग 4। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। खवळले दोघे वीरा काळ प्रतांताती दुर्धर दोघे जैसे काळाग्नी रुद्रम युद्धी सत्वर मिसळले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसी दी प्रेम काही कळाय पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवन तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उदारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 15व्या अध्यायाच्या भाग 4 ला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देवबाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। हनुमंतरायाबरोबर अशोक वाटिकेच्या ठिकाणी
घनघोर युद्ध करण्यासाठी आणि हनुमंतरायाला लंकेमध्ये बांधून नेण्यासाठी मोठ्या आवेशाने आलेला राजा रावणाचा ज्येष्ठ पुत्र इंद्रजित हे दोघं एकमेकाच्या समोर उभा राहिल्यानंतर दोन खवळलेले वीर असावेत अशा प्रकारे या दोघांची जोडी दिसू लागलेली आहे. एक साक्षात काळ असावा, एक यम असावा. याप्रमाणे म्हणले हे दोघे वीर दिसत आहेत. दोघांकडे पाहिलं की अतिशय दुर्धर ताकद दोघांची आहे. दोघही महाबळी आहेत, वीर श्रेष्ठ आहेत. एक गज एक केसरी, एक हिरण्यकश्यपू एक नरहरी, शस्त्रवाहू परशुधारी, ऐशिया परी मिसळले. एक गज एक केशरी, एक हिरण्यकश्यपू एक नरहरी, शस्त्रवाहू परशुधारी, ऐसिया परी मिसळले. एक सिंह असावा, एक हत्ती असावा, एक हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य दिसावा आणि एक भगवान विष्णू परमात्म्याचा नारसिंह अवतारातला नरहरी दिसावा. एक हजारो भुजांचा शस्त्र अर्जुन दिसावा आणि एक हातामध्ये कुऱ्हाड घेतलेला जमदाग्नीचा रेणुकेचा पुत्र परशुराम दिसावा. अशा प्रकारे हनुमंतराय आणि इंद्रजित दिसू लागलेले आहेत. एक सर्प एक सर्पारी, एक त्रिपुर एक त्रिपुरारी, एक मुर एक मुरारी, ऐसिया परी मिसळले. एक साप असावा, एक गरुड दिसावा, एक त्रिपुर नावाचा दैत्य आणि एक त्याचा घात करणारा निर्धळन करणारा त्रिपुरारी भगवान शंकर दिसावा. एक मूर दैत्य दिसावा आणि एक मूर दैत्याचा पाडाव करणारा मुरारी दिसावा. अशा प्रकारे दोघे दिसू लागलेले आहेत. इंद्रजित हानी दुर्धर घाय, हनुमान फळे खाया विटाय, कुशी खाजवी डोळे मिचकाय, दावीत होय अंगठा. इंद्रजित काय करू लागलेले? महाभयंकर अशा प्रकारचे दुर्धर घाव हनुमंतरायाला हाणण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. हनुमंतराया मात्र त्या घावाला न जुमानता जी गोड गोड फळं आहेत म्हणजे त्या फळे खाण्यामध्ये रम्मान आहेत. आपली असणारी दोन्ही कुशी हनुमंतराया अगदी आनंदानं खाजवत आहेत, डोळे मिचकावत आहेत, अंगठ्यानं वाकुल्या दाखवत आहेत. इंद्रजित खवळ नीरणी, वर्षला से दुर्धर बाणी, वानर वर्षला पाषाणी, रणांगणी गर्जनी. इंद्रजित खवळलेला आहे, रागाला गेलेला आहे आणि दुर्धर बाण हनुमंतरायावर सोडू लागलेला आहे. हनुमंतरायानं मोठमोठे पाषाण रामनामाचा भुभुक्कार करून जय जयकार करून रणांगणामध्ये मोठमोठ्या शिळांचा दगडांचा वर्षाव हनुमंतराया करू लागलेले आहेत. विंधी सुवर्ण पुंक भाळी, वानरहानी सबळ शिळी, एक हानी गदा मुदगुली, शाल ताळी पैदुजा. इंद्रजितानं सोन्याच्या पिसाऱ्याचे बाण काढून हनुमंतरायावर सोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. हनुमंतरायानं मात्र काय केलेलं आहे म्हणजे तर सबळ मोठमोठ्या शिळा इंद्रजितावर हाणायला सुरुवात केलेली आहे.
इंद्रजिताच्या हातामध्ये गदा आहे, मुदगल आहे. हनुमंतरायानं मोठे मोठे शाल वृक्षासारखे वृक्ष उपटलेले आहेत म्हणले, आणि त्याचा वर्षाव इंद्रजितावर करत आहे. इंद्रजित वर्षे विचिंद्र कांडे, वानर वर्षे चापट धोंडे, रागे उडोन हानिता खांडे, वृक्ष खंडे ठोकिला. हनुमंतरायावर इंद्रजित अनेक प्रकारचे विचित्र बाण सोडत आहे. हनुमंतराया इंद्रजिताला कटाकट म्हणले चापटा मारत आहे. मोठमोठ्या शिळा, दगड, धोंडे याचा वर्षाव इंद्रजितावर करत आहे. मोठमोठी झाडं हनुमंतराया उपसत आहेत आणि इंद्रजिताला ठोकण्याचा प्रयत्न करत आहेत. साटोपे हानिता शिवशक्ती, वानर वळसे अति पर्वती, इंद्रजित वेडावला चित्ती, रणी मारुती नाटोपे. मोठ्या आविषानं इंद्रजितानं शिवशक्तीचा बाण काढला. हनुमंतरायावर नेम धरून सोडला. हनुमंतरायानं एक भला मोठा पर्वत उचलला आणि इंद्रजिताच्या दिशेनं फेकला. इंद्रजित वेडावला म्हणतात. इंद्रजिताला काय कळेना झालं. या रणांगणामध्ये हा मारुती आपल्याला ऐकत नाही, आटपत नाही. काय करावं याचा विचार इंद्रजित करू लागला. एक चंडू चक्र पै सोडी, दुजा हानी प्रचंड धोंडी, सवेग हानी ताल होडी, समूळ धोंडी पै दुजान. इंद्रजित चंडू चक्र, गोपन गुंडे हे हाणण्याचा प्रयत्न करू लागलेले, पण हनुमंतराया मोठमोठ्या शिळा उचलून इंद्रजिताच्या दिशेनं फेकत आहे. पट्टी हानित तवके, वानरे हानिता खडके, फुटले इंद्रजिताचे धैर्य मडके, पडला अटके पुच्छाचे. हातामध्ये पट्टीश घेतलेले आणि दांडपट्टा फिरून गरगर गरगर हनुमंतरायाला मारण्याचा इंद्रजित प्रयत्न करू लागलेला आहे. हनुमंतरायाने एक मोठी शिळा घेतली, इंद्रजितावर नेम धरून हाणली आणि त्यामुळे इंद्रजिताचं जे लढण्याचं धैर्य आहे म्हणले ते धैर्य खचलं गेलं. एवढंच नाही तर इंद्रजिताच्या भोवती शेपटीनं वेढा दिला. इंद्रजिताची रण वित्पत्ती, फावल्या रणी लावी ख्याती, नाटोपता पळे मागोती, उच्चा प्रते बळ न चले. इंद्रजिताची रणांगण करण्याची, युद्ध कौशल्य करण्याची जी मर्यादा होती ती हनुमंतरायाच्या पुढं संपुष्टात आलेले. हनुमंतरायांनी इंद्रजिताचं काही चालू दिलेलं नाही आणि हनुमंतराय आपल्याला ऐकत नाही, आटपत नाही. हे इंद्रजिताच्या लक्षात आल्यावर इंद्रजितानं पळ काढण्याचा प्रयत्न केला, पण पळून जातोय कुठं म्हणले, भोवती शेपटीचा वेढा आहे म्हणले, आणि त्या शेपटीजवळ इंद्रजिताचं काही बळ चालत नाही म्हणले. सैन्याचं भोवता चौकडा, पडला पुच्छाचा पैवेडा, सरतन ये मागा पुढा, वानर वेडा लाविले. अहो नुसतं इंद्रजिताच्या भोवतीने तर अख्खं इंद्रजिता बरोबर जे कोठ्यावधी सैन्य आलेलं होतं त्या चतुरंग दळाच्या भोवती शेपटीनं वेढा दिला म्हणजे चहूबाजूनं वेढा दिला. आणि कुणाला मागेही सरायला येईना, कुणाला पुढेही जायला येईना, हालायलाच येईना जागच्या जागी म्हणले. वानरानं सगळ्याला शेपटीच्या वेड्यामध्ये बांधलं म्हणले. पाशानी बाण करिता कुट, बाणी पाशान करी पीठ, युद्ध मांडले चाट, अति संकट इंद्रजिता.
इंद्रजितानं बाण सोडलं की हनुमंतराय शिळा टाकायचे आणि बाण पीठ करून टाकायचे. इंद्रजिताच्या दिशेनं हनुमंतरायांनी शिळा फेकल्या की इंद्रजित बाणानं शिळा पीठ करून टाकायची. दोघांचं घनघोर युद्ध चालू आहे. पण इंद्रजित मोठ्या संकटात पडलेले. हनुमंतरायासमोर इंद्रजित हतबल झालेले. वानर नाटोपे निज शक्ती कपटे मारावा मारुती. कपट न चले पुच्छा प्रती कपट घाती कपी पुच्छ. सर्व रणांगण करत असताना रणांगणामध्ये समोरासमोर वानर हनुमंतराय ऐकत नाही. हे इंद्रजिताच्या लक्षात आलं. इंद्रजितानं विचार केला, याला काहीतरी कपट करावं म्हणले. ह्या हनुमंताला मारुतीला मारावं, याचा घात करावा. पण इंद्रजितानं परत एक विचार केला. हनुमंतरायाची जी शेपटी आहे ना म्हणले, ती कपट करणाऱ्याला जिवंत ठेवतच नाही म्हणजे. आणि शेपटी जवळ काही कपटी कावा चालत नाही म्हणजे. काय करावं नेमकं? इंद्रजित विचार करू लागला. इंद्रजित वर्षे शरधारी वानर वर्षे शिळा शिखरी. सैन्या होतसे चक्क चुरी अपांपरी राक्षसा. हनुमंतरायावर इंद्रजित बाण सोडत आहे. हनुमंतराया इंद्रजितावर सैन्यावर मोठमोठे पाषाण दगड शिळा पळवट टाकत आहे. आणि त्यामुळं काय होऊ लागलेले आहे, तर ती शिळा शिखर टाकल्यामुळं इंद्रजिताचं सैन्य चुराडा होऊ लागलेले आहे. चेंदा मेंदा होऊ लागलेले आहे. आणि सगळ्या राक्षसांची दुर्दशा उडालेली आहे. बोंब सुटली सैन्या आत इंद्रजित मेला की जित. वानरे केला पर्वत घात रणी हुंबत राक्षस. सैन्यामध्ये एकच बोंब उठलेले की हनुमंतरायांनी शिळा शिखरो पर्वत मोठमोठाले पाषाण सैन्यावर टाकायला सुरुवात केली. आणि सगळ्या सैन्यामध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला. बघा म्हणले, निदान इंद्रजित तर जिवंत आहे का मेला म्हणले. हे वानर पर्वताचा घात करू लागलेले. आणि पर्वताच्या आघातामुळं सगळं सैन्य चेंदामेंदा होऊ लागलेले, रक्तबंबाळ होऊ लागलेले. सगळ्या सैन्याला जवळजवळ राक्षसांना थंडी वाजून आलेली आहे. भीतीनं कापरं सुटलेली आहे. रणामध्ये हुंबू लागलेले आहेत. न चले शस्त्रास्त्र युक्ती मागे सरता नये पुच्छाती. पुढे नाटोपे मारुती चिंतावरती इंद्रजित. या हनुमंताजवळ कुठलं शस्त्र चालत नाही, कुठलं अस्त्र चालत नाही. कुठले असणारे म्हणले युद्धातले कौशल्याची रणनीती वापरता येत नाही. आणि हा हनुमंतराया शिरजोर आहे म्हणले, ऐकत नाही म्हणले. पुढं हनुमंतराया ऐकत नाही. माघारी पळाव म्हणलं तर शेपटी पळू देत नाही. काय करावं, कसं या मारुतीच्या तावडीतून स्वतःला वाचवावं, अशा काळजीमध्ये इंद्रजित पडलेलं आहे. चिंता तुर देखोनी त्याते हनुमंत म्हणे इंद्रजिता ते. शिळा वृक्षी न हानी तुते न हानी पर्वते भाक माझी. इंद्रजित काळजीत पडलेले आहे. इंद्रजिताचं डोकं चक्करल्यासारखं झालेलं आहे. त्याला काही सुचेना झालेलं आहे, काही कळेना झालेलं आहे. कसा हनुमंताचा पाडाव करावा याचा सारखा विचार करत आहे. हनुमंतरायांनी पाहिलं. आणि हनुमंतराया इंद्रजिताला म्हणतात, ए इंद्रजिता म्हणले, काय एवढं डोकं खाजवायला लागलाय म्हणले, का काळजीत पडलंय, तुला सोडू का म्हणले जिवंत. माझं वचन आहे म्हणले, तुझ्या
दिशेनं पाषाणांचा, शिळांचा, पर्वतांचा वर्षाव, झाडांचा वर्षाव करत नाही म्हणले. हा तुला माझा शब्द आहे. इंद्रजिताला हनुमंत बोलतात, इंद्रजित नामाची ख्याती जी बाणली, जिही बाणी जिंतिलाई अमरपती, तया बाणी विंदोनी मजप्रती, विजय वृत्ती साधिपा. इंद्रजित नामाची ख्याती, जिही बाणी जिंतिला अमरपती, तया बाणी विंदोनी मजप्रती, विजय वृत्ती साधिपा. हनुमंतराया इंद्रजिताला म्हणतात, मी तुला काहीच म्हणले, शिळा हाणत नाही, पर्वत हाणत नाही, मोठमोठाले वृक्ष तुला हाणत नाही, माझ्याकडून कुठलाच असणारा प्रतिकार तुला मी करत नाही. पण ज्या बाणानं तू इंद्राला जिंकलं म्हणले, इंद्राबरोबर मोठं रणांगण केलं, तो बाण कुठं आहे म्हणले, तो बाण काढ, माझ्यावर सोड आणि तू तुझा विजय संपन्न कर, तुझा विजय तू मिळव, काढ ना तो बाण म्हणले. असं हनुमंतराया इंद्रजिताला बोलतात. ज्या बाणाच्या कडाडी देव घातले बांधवडी, ते मज विंदोनी प्रौढी, विजयाची घोडे उभारे बाण. ज्या बाणाच्या कडाडी देव घातले बांधवडी, ते मज विंदोनी प्रौढी, विजयाची गुढी उभारी पाय. हनुमंतराय इंद्रजिताला म्हणतात, ज्या बाणाच्या कडकडावर देव घाबरले होते, 33 कोटी देवांना जिंकलं, इंद्राला जिंकलं, 33 कोटी देव आपल्या बांधवडीमध्ये घातले. ते बाण बाहेर काढ आणि मोठेपणाने ते बाण या हनुमंतावर सोड. तुझ्या असणाऱ्या इंद्रजित नावाची ख्याती लाव म्हणले, तुझा मोठेपणा तर एकदा गाजव म्हणले, बघू दे तुझा विजय होतोय का मला. हनुमंतराया बोलतात, ऐसे बोलता हनुमंता, राग आला इंद्रजिता, मंत्रयुक्तास्त्रा समजता, होय विंदिता ती कोपे. हनुमंतराय असं बोलले, इंद्रजिताला राग आला आणि मंत्र युक्त अशा प्रकारचे अस्त्र हनुमंतरायाच्या दिशेनं इंद्रजित सोडू लागलेलं आहे. मंत्रयुक्तास्त्र प्रयुक्ती इंद्रजित वर्षेश्वर संपत्ती, परतान सर्याची मारुती, शंका चित्ती मानिना. इंद्रजितानं आपली शस्त्रास्त्र हनुमंतरायाच्या दिशेनं योजना करून सोडली. हनुमंतराय एका जागीच आहेत म्हणजे, ते एका जागचे तिळभर सुद्धा हल्ले नाहीत. आणि ती शस्त्र हनुमंतरायावर वर्षाव केल्यानंतर हनुमंतरायाला लागत नाही. हनुमंतरायांना काहीच फरक पडत नाही. ते इंद्रजितानं पाहिलं, माझे अंगी बाण रूपती, ही शंका नाही हनुमंती, सुरनर आश्चर्य मानिती, तैशी ख्याती तेने केली. एखादं कुसळ असतं, कुसळ, आणि ते कुसळ अंगाला चिटकतं, आणि त्या कुसळानं काय फरक पडतो. असं प्रकारे हनुमंतराया इंद्रजिताच्या बाणाचा वर्षाव जो आहे त्याला तृणप्राय म्हणतात, एखाद्या गवताच्या काडीसारखं म्हणतात. इंद्रजित महाभयंकर बाण सोडेल, अतिशय दुर्धर ताकदीचा बाण सोडेल, मोठी मंत्रशक्ती अस्त्रशक्ती त्याच्यावर वापरेल, तो बाण मला येऊन लागेल, माझं काही बरं वाईट होईल. अजिबात हनुमंतराया हे डोक्यात घेत नाहीत. म्हणजे निवांत हनुमंतराया किती इंद्रजित बाण मारतोय
हे पाहू द्या म्हणतात. आणि अशा प्रकारे हनुमंतरायांनी काय पाषाण टाकलं नाही, काय शिळा उचलल्या नाही, काही मोठी झाडं इंद्रजितावर टाकली नाही, मोठमोठाले पर्वत एका जागनं हनुमंतराय हल्लेच नाहीत म्हणजे. आणि असं हनुमंतरायाचं धैर्य आकाशातून 33 कोटी देवांनी पाहिलं, गंधर्वांनी पाहिलं, 100 किन्नरांनी पाहिलं. त्यांना सुद्धा नवल वाटलं. रामनामाची या शक्ती नित्य निर्द्वंद्व स्थिती मारुती, तेने इंद्रजिताशी ख्याती, हेही उपपत्ती अवधारा. रामनामामध्ये किती ताकद आहे, तिथं कुठल्याही प्रकारचं द्वंद्व नाही, निर्द्वंद्व स्थिती हनुमंतरायाची झालेली आहे. आणि इंद्रजिताच्या पराक्रमासमोर हनुमंतरायाला काहीच फरक पडत नाही. हनुमंतरायाची ख्याती मोठी वाढलेली आहे, याचे हे चिंतन आहे. का म्हणतात, पसरोनी या दोन्ही हात, बाण कवळोनी या समस्त, उसळून या गगनात, बाण हानीत राक्षसा. इंद्रजितानं जे बाण, दुर्धर शक्तीचे बाण आपल्या भात्यातनं काढून हनुमंतरायावर सोडलेले. हनुमंतराया काय करतात, दोन्ही हात पसरतात आणि येईल तो बाण आपल्या हातामध्ये झेलतात. झेललेल्या बाणासह आकाशामध्ये उसळी घेतात आणि फेकून तो बाण इंद्रजिताला मारतात. अशा प्रकारे हनुमंतराया पराक्रम करू लागलेले. पडता बाणाचा संपात, सोये सैन्य होय निपात, गाई राक्षस कुंतत, झाले विपरीत संग्रामी. जेवढे जेवढे बाण इंद्रजितांनी राक्षसांनी मारले, तेवढे तेवढे बाण हनुमंतरायांनी हातामध्ये झेलले, आकाशामध्ये उसळी घेतली आणि राक्षसावर फेकून मारले. त्यामुळं सैन्याचा निपात होऊ लागला. राक्षस भयंकर जखमी झाले आणि रणांगणाच्या ठिकाणी विपरीत अशा प्रकारचा संग्राम झाला. त्या जखमा झालेले राक्षस कणू लागले, कुंतू लागले. अशी अवस्था हनुमंतरायाच्या पराक्रमानं झाली. हनुमंताशी करिता रण, इंद्रजित भुलला संपूर्ण, आपले सैन्य मारी आपण, निर्वाण बाण वर्षोनी. आणि इंद्रजित हनुमंतरायावर युद्ध करता करता एवढा भुलला की त्याला काहीच कळेना. म्हणजे एवढी चक्रावलेली अवस्था त्याची झाली. भुलला आणि आपल्या धनुष्याला बाण लावून आपल्या सैन्यावर सोडू लागला. म्हणजे आणि आपलंच सैन्य इंद्रजित मारू लागला. ते पण निर्वाण बाण आपल्या सैन्यावर सोडून आपल्या सैन्याचा घात आपल्या हातानं, आपल्या बाणानं, आपल्या शस्त्रानं इंद्रजित करू लागला. धनुष्य बाण हनुमंतासी, हा संग्राम नाही त्यासी, आवेशे भुली इंद्रजिताशी, निज सैन्याशी मारत. धनुष्य बाण हनुमंताला मारावा हा पराक्रम इंद्रजिताजवळ नाही म्हणले. कारण हनुमंतराया वज्रशरीरी असल्यामुळं, रामनामाची ताकद असल्यामुळं इंद्रजिताचं हनुमंतरायाच्या समोर काडी मात्र काही चालत नाही. आणि अंगामधल्या पुरुषार्थानं गर्वानं इंद्रजित फुगला होता, पण तो भुलला आणि स्वतःच्या सैन्यालाच बाणाची प्रेरणा करून मारू लागला. माझे निर्वाणीचे बाण, वानरे कवळोनी संपूर्ण, आमची शस्त्रे आमाशी जाण, रणकंदन मांडिले. इंद्रजित विचार करू लागला, माझ्याकडे जे भयंकर भयंकर, ज्याला निर्वाण बाण म्हणतात, संकटकाळी शेवटच्या वेळी हातचा म्हणून ठेवलेले बाण भात्यातून बाहेर काढून
आपण त्याचा वापर करू शकतो असे मी बाण हनुमंताला मारले. पण हनुमंतरायानं काय केलं तर माझेच बाण झेलले, माझ्याच सैन्यावर माझ्यावर फेकून मारले. मी असंख्य बाण सोडले, असंख्य बाण हनुमंतरायानं झेलले आणि आमचेच बाण आम्हालाच फेकून मारून, आमच्याच अंगाला जखमा करून, आम्हालाच रक्तबंबाळ करून कसलं युद्ध हनुमंतराया करतोय. काय रणकंदन मांडलेले, आमची शस्त्र आम्हावरच फेकून मारू लागलेले आहे. याच नवा इंद्रजिताला वाटू लागलेले. इंद्रजिताचे बाणात स्वानंदे हनुमंत विचरत, बाण मंत्र शक्तियुक्त केले व्यर्थ हनुमंते. इंद्रजितानं हनुमंतरायाच्या भोवती बाणाचं जाळ व्हावं एवढे बाण मारले, पण हनुमंतराया त्या बाणामधून निवांत इकडं तिकडं फिरत आहेत. बाणाची जी मंत्र शक्ती आहे ती हनुमंतराया समोर व्यर्थ आहे म्हणले. बाणाचा काही परिणाम हनुमंतरायावरती होत नाही. न चले शस्त्राची खटपट, न चले अस्त्राचे पैनेट, न चले वानराची कपट, रणी उद्भट गांजिले. इंद्रजित विचार करू लागला, शस्त्र सोडली तर हनुमंतरायावर काय उपयोग होत नाही, अस्त्र सोडली हनुमंतरायावर चालत नाही, वानराजवळ कपट चालत नाही, रणांगणामध्ये याच्याबरोबर युद्ध तरी करावं कसं, त्यानं आपल्याला फार वैताग दिलाय म्हणले, त्रास दिलाय, असा विचार हनुमंतरायाच्या बाबतीत इंद्रजित करू लागलेला आहे. दिव्य अस्त्रे एक एक वानरे केली निरर्थक, इंद्रजिते घेतला धाक, जीवी दुख दुख लागली. दिव्य दिव्य अस्त्र निर्वाणीचे बाण आपण या वानर हनुमंतावर सोडले, पण हनुमंतरायाने त्या हातामध्ये झेलले. आपल्यावर त्याच बाणांचा मारा केला, त्याच बाणांचा वर्षाव केला, फेकून फेकून मारले. काय ताकद आहे हनुमंताकड. आपली सगळी दिव्य अस्त्र निरर्थक गेली. इंद्रजिताच्या जीवाला चुटपुट लागली. आता याचा बंदोबस्त करावा कसा, याला मारावं कसं, याला पकडावं कसं. आपण तर राजा रावणाला मोठ्या पुशारकीत बोललोय, वानराला गळ्याला बांधून लंकेला घेऊन येतो. आता हे इथं फजिती करायला लागले, हे ऐक नाही वानर, आपलं काही चाले नाही. याचा विचार निज मानशी इंद्रजित करू लागलेले. इंद्रजित बाणांची शरसुटी, वानरे करोनिया ओटी, धावोनी झोंबला पैकंटी, धनुष्य मुष्टी मोडिले. इंद्रजिताने एवढे बाण सोडले होते, हनुमंतरायांनी ते सगळे बाण मोडून तोडून पीठ करून टाकले. हनुमंतरायाने एक उड्डाण घेतलं आणि इंद्रजिताच्या अंगावर उसळी घेतली. त्याच्या असणाऱ्या मधल्या नरडीचा नख घ्यावा, गळा दाबून इंद्रजिताला मारावं, ही भूमिका हनुमंतरायांनी घेतली. म्हणून गळ्याभोवती हनुमंतराया झोंबू लागले. इंद्रजिताच्या हातातलं धनुष्य हनुमंतरायांनी हिसकावून घेतलं. कडा 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 त्या धनुष्याला मोडलं, त्याचे तुकडे करून टाकले. सरली बाणांची निजवोडी, तरी वानरा प्रौढी गाडी, मलविद्येची परवडी कडो विकडी भिडती. इंद्रजिताच्या हातातला धनुष्य हनुमंतरायांनी मोडला, त्याचा भाता तोडून फोडून टाकला. तरी पण इंद्रजित जरी मनानं खचला असला तर युद्ध करायचं त्यानं नाही सोडलं. त्यानं विचार केला, आता हनुमंता बरोबर म्हणले आपली मलविद्या दाखवूया म्हणले, आणि आता झटापट करून हनुमंतरायाला कुस्ती खेळून आपला इसका दाखवूया म्हणले. उरी शिरी आणि कोपरी, तडवे हानिती परस्परी, कळा लावणी भुजावरी, हानिती उदरी चपेट घात. एकमेकाच्या छातीवर, डोक्यामध्ये, कोपरावर, तळव्यावर
इंद्रियावर जिथं जिथं अंगाला कळा येतात म्हणजे तिथे एकमेकाला झपाटे लावायला सुरू केले. एवढंच नाही तर पोटामध्ये सुद्धा एकमेकाने हाताच्या तळव्याचा चापटांचा बुक्क्यांचा मारा सुरू केला. सांभाळिता वानराते तव मस्तकी हानितला हाते, सांभाळिता दक्षिण हस्ते तव गांजित डाव्याने. हनुमंत याला आकळण्याचा प्रयत्न इंद्रजित करू लागला. अहो पण वानराला कितीही आकळायचा प्रयत्न केला तर हनुमंतराया काय त्याला थोडंच ऐकणार आहेत म्हणले. हनुमंतरायाला पकडलं मनोस्तर हनुमंतराय एक डोक्यात दणका द्यायचे. डोक्यात दणका दिला मनोस्तर एकदा उजव्या हाताने हाणायचे एकदा डाव्या हाताने हाणायचे. अशा प्रकारे हनुमंतरायाने इंद्रजिताला सपाटे द्यायला सुरू केले. करिता मल्ल विद्या उत्पत्ती मागे पुच्छाच्या घाती, सव्याग्र रथ आणि रथ सारथी नेले समाप्ती वानरे. इंद्रजित हनुमंतरायाबरोबर मल्ल विद्येचा पराक्रम दाखवू लागला. पण जे पाठीमाग सगळ्यांचे शेपटी हनुमंतरायांनी सोडलेले ना म्हणले, त्या वाघासारख्या सिंहासारख्या तोंडाचे जे घोडे होते ते असणाऱ्या इंद्रजिताचा रथ रथाचा सारथी या सगळ्यांची समाप्ती वानराच्या शेपटीनं करायची ठरवलेले म्हणले. आणि शेपटी सगळ्यांचा बंदोबस्त करू लागलेले. मारोनी सारथी भंगीला रथ इंद्रजित केला दैव हात, नटळे पुच्छाचा अवर्त रणी हनुमंत नाटोपे. हनुमंतरायाच्या शेपटीनं इंद्रजिताचा रथ चुरा केला, रथाचे घोडे मारले, रथाचा सारथी मारला आणि हा इंद्रजित विरत झाला. रथावरचं छत्र हनुमंतरायाच्या शेपटीनं भंगलं. एक असणारी लाथ हनुमंतरायाने त्या पताकाला छत्राला हाणली. एवढंच नाही तर इंद्रजिताचा मुकुट सुद्धा म्हणले खाली पाडला. इंद्रजिताची त्रेधा त्रिपीट करून टाकण्याची अवस्था, सळोकी पळो करण्याची अवस्था हनुमंतरायांनी केली. भूतळी समस्त ऋषीश्वर ध्वज भंगीला गाते, छत्र भंगीले हानोनी लाते, मुकुट पाडोनी आते ते इंद्रजिता ते गांजिले. आणि इंद्रजिताला रणांगणामध्ये हनुमंतरायांनी खूपच मार दिला. ज्याला चोपमार म्हणतात तो चोपमार दिला. त्याच्या रथाचा ध्वज खाली पाडला. रथ सारथी घोडे सगळ्यांचं निर्दळन केलं. इंद्रजिताचा मुकुट खाली पाडला. इंद्रजिताला फार त्रास हनुमंतरायांनी दिला. भूतळी समस्त ऋषीश्वर गगनी पाहती सुरवर, अवघे करती जय जयकार जीवानर श्रीरामे. पृथ्वी तलावर समस्त ऋषी मंडळींनी हनुमंतरायाच्या नावाचा जय जयकार केला. आकाशामधून 33 कोटी देव हे युद्ध पाहत आहेत, त्यांनीही जय जयकार केला. श्रीराम नाम घेणार हनुमंतराया रूपी वानर विजयी झालं असे सगळे म्हणू लागले. अध्याय कळसाला आलेले आणि रामायणाचे कविकर्ते शांतीबम्मा एकनाथ महाराज म्हणतात, अशा प्रकारे हनुमंतरायांनी इंद्रजिताबरोबरच्या युद्धात आपली ख्याती लावलेली आहे, आपल्या नावाचा डंका गाजवलेला आहे. हनुमंतराया समोर असे आले किती गेले किती, ते सगळे संपून गेलेले. हनुमंतराया समोर कुणीही तग धरून राहिला नाही, कुणाचं काही चाललं नाही. अशा हनुमंतरायांच्या पराक्रमाची यशोगाथा नाथत्रया वर्णन करतात.
एका जनार्दना शरण झाला इंद्रजिताचा अपमान पुढे सैन्य निर्दळन कपिबंधन अवधार रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंना गुरुवर्यांना शरण जातात एका जनार्दना शरण म्हणतात। या अध्यायामध्ये इंद्रजिताचा घोर अपमान झाला। इंद्रजिताला बदड बदड हनुमंतरायांनी बदडलं खूपच मार दिला म्हणले त्याला जन्माची आठवण यावी आईच्या दुधाची आठवण यावी असा गुरासारखा मारला म्हणले। आता या अध्यायामध्ये इंद्रजितानं हनुमंतरायाचा भरपूर मार खाल्ला। पुढच्या अध्यायामध्ये हनुमंतराया त्याच्या बरोबर आलेल्या सैन्याचं कसं निर्दळन करतील आणि हनुमंतराया या इंद्रजिताच्या ब्रह्मपाशामध्ये कसे बांधले जातील याचं गोड चिंतन आपल्याला ऐकायला मिळणार आहे। आणि इंद्रजित हनुमंतरायाला ब्रह्मपाशामध्ये बांधून राजा रावणाच्या सभेमध्ये कसे घेऊन जाणार आहे हनुमंतराय कसे ब्रह्मपाशात बांधले जाणार आहेत याची गोड कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे। स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकाया इंद्रजित अपमान हनुमंतेन पंचदशाध्याय गोडहा पुंडलिकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दक्ष जनार्दन अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्दन अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल।